नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. माननीय दशरथ कुलकर्णी सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, नुकतंच घे भरारी असं उन्हाळी शिबिर मी एक आठवड्याभरासाठी राबवलेलं आहे आणि हे शिबिर अतिशय उत्साहात, आनंदात पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय झालं असेल तो आढावा मी तुमच्यापुढे घेते आहे. आपल्या शिबिराला सुरुवात 15 एप्रिल या दिवशी झाली आहे. आम्ही सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं आणि आमच्या शिबिराला सुरुवात केली. शिबिराच्या माल्यार्पण झाल्यानंतरच आपली सावित्रीची लेक डॉक्टर राखी मालपे, होमिओपॅथी तज्ज्ञ यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक तपासणी करून त्यांना उन्हाळ्यात होणारा जे आजार असतात ह्याची एक किट तयार करून आणली होती. ऊन लागणे, उष्माघात, उन्हाळी हे प्रकार जे घडतात त्यासाठी तिने स्वतः किट करून आणली आणि निःशुल्क ती सगळ्यांना दिली. म्हणजे बघा, ही एक अतिशय छान सेवा आपल्या डॉक्टर राखी मालपे यांनी दिलेली होती. त्यानंतर योगा ह्या आमच्या शिबिरामध्ये काय काय होतं ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते. आमच्या शिबिरामध्ये योगा हा प्रकार होता, गाणं होतं, अभिनय होतं, चित्रकला, क्राफ्ट, इतर ॲक्टिव्हिटी, मैदानी गेम, इंडोअर गेम असे सगळं भरगच्च मुलांना आवडेल अशा सगळ्या गोष्टी आमच्या या शिबिरामध्ये होत्या आणि मुलांनी अतिशय उत्साहाने, आनंदाने छान मन लावून ह्या गोष्टी केल्या, शिकल्या आणि त्याचं सगळं छान घरीसुद्धा घेऊन गेलेले आहे. तर योगाची जबाबदारी आपल्या जिल्हाध्यक्ष वर्षा भुयारताई यांची मुलगी लक्ष्मी भुयार हिने अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली आणि केलेल्या सगळ्या 7ही दिवसाच्या योगामध्ये तिने नंतर एक सादरीकरण केलं. ते आसनं इतके उत्कृष्टपणे सादर केले की त्या पालकांनासुद्धा आश्चर्य वाटत होते की आपले मुलं हे इतकं कसं काय करू शकतात आणि खरंच खूप सुंदर मुलांना आवडीने त्यांच्या कलांनी त्यांनी शिकवलेलं आहे. चित्रकलेची जबाबदारी कुमारी मनस्वी आढाव हिने घेतलेली होती. त्या बी.एड करतात आणि त्यांनी स्वतःहून मला सांगितलं होतं की मॅडम मला तुमच्या शिबिरामध्ये शिकवायला यायचं आहे. तर मी तिचं स्वागत केलं आणि अतिशय सुंदर प्रकारे 7ही दिवस रेग्युलर ती येऊन मुलांना 2 ग्रुपमध्ये, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तिने ते सादरीकरण करून घेतलं आणि मुलांना अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर चित्र तिने शिकवलेले आहे आणि समारोपीय दिवशी ते मुलांनी तिथे लावलेले देखील होते. त्यानंतर मैदानी गेम आणि इंडोर गेम आम्ही ते सुद्धा घेतले. मैदानी गेममध्ये जे आपले पूर्वीचे गेम होते, जे लोप चाललेले आहेत त्याचं आम्ही नव्याने सुरुवात केली. त्यामध्ये आम्ही क्रिकेट होतं, त्यामध्ये आम्ही मामाचं पत्र हरवलं हे सुद्धा घेतलं, खो खो घेतला, लंगडी, आंधळी कोशिंबिरी हे आपण फक्त ऐकून आहे आता. तर ह्याचा सुद्धा आनंद मुलांनी अतिशय मनमुरादपणे घेतलेला होता. इंडोर गेममध्ये त्यांना बौद्धिक चालना मिळावी अशा प्रकारचे आम्ही ते गेम घेतलेले होते. या शिबिरामध्ये केवळ अभ्यास हा प्रकार नव्हता, तर मनोरंजन, त्यामधून काहीतरी शिकायचं, काहीतरी द्यायचे संस्कार हा सुद्धा प्रकार होता. गाण्यामध्ये गाण्याची जबाबदारी, अभिनयाची जबाबदारी, रेसिपीची जबाबदारी ही आणि इतर ॲक्टिव्हिटीची जबाबदारी मी घेतलेली होती आणि एका आठवड्याभरामध्ये मुलांनी 3 गाणे सुद्धा शिकले. गाणे अर्थात प्रार्थना घेतली आम्ही. तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी समारोपीय दिवशी ते सादरीकरण सुद्धा त्याचं केलेलं आहे. अभिनयामध्ये नाटकांचे किती प्रकार असतात, नाटकांच्या वेगवेगळ्या छटा एका आठवड्याभरामध्ये काय काय शक्य होईल असं त्यांना सांगितलेलं आहे. नवरस जे असतात ते सुद्धा त्यांना सांगितलेले आहे आणि नवरसामध्ये वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांच्याकडनं ते करून घेतलेले आहे. त्यामुळे त्यांना अतिशय खूप आनंद झाला की अभिनय पहिले असं वाटायचं की अभिनय कसा असतो, पण जेव्हा ते त्यांना शिकवलं त्यांना त्याचा अतिशय आनंद झालेला होता. आणि शिवाय सगळ्यात शेवटल्या दिवशी म्हणजे 21 तारखेला माझी मुलगी डॉक्टर तेजल सोनार MBBS MS कान घसा तज्ज्ञ हिचं हे निःशुल्क शिबिर मध्ये आम्ही
तिला बोलवलेलं होतं आणि आलेल्या पालकांना, आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्या एरियातले सगळे आजूबाजूंच्या मंडळींना तिने निःशुल्क तपासणी केली आणि सोबत औषधंसुद्धा घेऊन आलेली होती, ते सुद्धा त्यांना दिले. त्यामुळे आमच्या शिबिरामधून एक वेगळा मेसेज दिला. म्हणजे पहिल्या दिवशी होमिओपॅथी तज्ञ, लास्ट दिवशी कान-नाक-घसा तज्ञ आणि मधात इतकं सगळं. अर्थात आणि रेसिपी होती. रेसिपी काही तशी नाही. म्हणजे रेसिपीची तर मुलांना आठवण व्हायची. का व्हायची? कारण रेसिपी झाल्यावर ते त्यांना खायला मिळणार होतं. तर अशा प्रकारे इतक्या उत्साहामध्ये ते आमचं शिबिर पार पडलं. समारोपीय दिवशी इतकी उत्सुकता म्हणजे त्या 8 दिवसात जे मुलं कधीच बोलत नव्हते, ते मुलं बोलायला लागले आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, स्वतःहून मुलं समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करत होते आणि हे मनोगत व्यक्त करताना ते त्यांचे जे पालक लोकं होते, त्यांना अतिशय आनंद झाला होता, की आमची मुलं कधीच बोलत नाही, खूप शाय आहेत, पण या शिबिरामध्ये येऊन तुम्ही यांना छान बोलतं केलं, खेळतं केलं आणि स्वतःचे विचार मांडता येईल असं त्यांच्याकडनं करून घेतलं. त्यामुळे तेही खूप खुश होते. अ, शे अ, त्यामधूनच पालक लोकंसुद्धा पालकांनीसुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या शिबिराला आपल्या अनेक मान्यवरांनी भेट दिली. ती म्हणजे आपल्या सावित्रीचे शक्तिपीठाचे पदाधिकारी माननीय जयकुमार चर्जन सर येऊन गेले. शीलाताई चर्जन येऊन गेल्या. आपल्या रुपालीताई दहेकर, अनुताई बुसकट, सुनीताताई आंबाडकर, चित्राताई रसे अशा बऱ्याच आपल्या सावित्रीच्या लेकी त्याला येऊन त्या शिबिराला भेट देऊन गेल्या आणि एक विशेष म्हणजे या शिबिराचं एक तुम्हाला सांगते, पालकांना सुद्धा येऊन ते आमच्याकडे 3 तास बसावसं वाटत होतं. अर्थात आम्ही मुलांचं असल्यामुळे त्यांना आम्ही फक्त भेट देऊ दिली. कारण घरी तर पालक असतातच, पण आपल्या इथे पालकांसमोर मुलं लाजतात म्हणून आम्ही ते बंधन ठेवलेलं होतं. पण पालकांच्या प्रतिक्रिया खूप छान आल्यात. मुलांच्या प्रतिक्रियासुद्धा खूप छान आल्यात. तर एकंदरीत आमचं हे एका आठवड्याभराचं शिबिर अतिशय उत्कृष्टपणे पार पडलं आणि समारोपीय दिवशी या शिबिरामध्ये अजून एक अट्रॅक्शन होतं. त्यामुळे मुलांची मध्ये एक चुरस लागायची. ती म्हणजे आम्ही रोजच्या दिवशी परफॉर्म ज्यांचा बेस्ट असेल असे आम्ही 4 गिफ्ट काढले. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर देण्याचा हेतू हा की ह्यामुळे कॉम्पिटिशन जेव्हा असते त्यामध्ये हेवे-दावे न करता तुम्ही तुमचं सादरीकरण करा, त्यामधून आम्ही निवडतो. त्यामुळे रोज त्यांच्यामध्ये एक फायटिंग लागायची, की ते आजचं मला, काल ह्याला मिळालं, आज मला मिळायला पाहिजे. त्यामुळे त्या कॉम्पिटिशन मुळे त्यांचा एक उत्साह अजून दांडगा व्हायचा आणि ह्याची परीक्षणाचं आम्ही बेस आम्ही चित्रकलेमधून घ्यायचं, आम्ही योगामधून सुद्धा घ्यायचं, गाण्यामधून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधून आम्ही असे वेगवेगळे कॅटेगरी ठेवलेली होती आणि त्यामध्ये तसं त्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. समारोपीय दिवशी आम्ही जे आठवड्याभरामध्ये जे कोणी अतिशय बेस्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामधून त्यांचं आम्ही परीक्षण केलेलं आहे आणि अजून तुम्हाला सांगते या शिबिरामध्ये आम्ही वयोगट ठेवलेला होता 5 ते 12. पण तुम्हाला एक आश्चर्य सांगण्याची गोष्ट म्हणजे या शिबिरामध्ये 3.5 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतचे सुद्धा मुलं आलेत आणि कुठेच त्यांना असं जाणवलं नाही, की हा इतका छोटा आहे ह्याच्यासोबत आपण कसं बसावं. कारण त्या शिबिराचं हेच एक खूप मोठं गमक होतं. तर जेव्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो आणि त्याचं जेव्हा रिप्लाय असे येतात, ते मैत्रिणींनो आपलं यश असते. तर आम्हाला हे सगळं करण्यात प्रवृत्त करतात आमचे माननीय दशरथ कुलकर्णी सर. खरंच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही खूप वेगवेगळं काही-काही गोष्टी शिकतो आणि आम्हाला सादर करण्यासाठी त्यांनी व्यासपीठ जे उपलब्ध करून दिलं, त्यासाठी सावित्रीच्या लेकींकडून मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि थांबते. धन्यवाद.